नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रखमाजी सैदू गवळी, राहणार बोरवीर, गट नंबर 106. या शेतातून मी छोटंसं शेड बांधलेलं आहे. तिथे माझ्या 10-11 म्हशी राहायच्या. 10-11 म्हशीमधून 6 म्हशी गेल्या माझ्या, 3 पाळड्या गेल्या, 1 ढेपीचं पोतं, 15 पेंड्या चाऱ्याच्या गेल्या, 1 दुधाची कॅन बी गेली. पोलीस कंप्लेंट केलेली आहे. चालेल. माझं कमीत कमी 8-9 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. किती होते म्हशीची? 6 म्हशी होत्या. काय बरं? 1.5 लाख रुपये. किती दूध द्यायची ते म्हैस? 6 लिटर दूध द्यायचे. तुमची आता माझी मागणी आहे, आम्हाला भरपाई पाहिजे. बस काय, शासनाकडं पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आम्हाला, ही माझी नम्र विनंती. माझे नाव अरुण राजेंद्र डमढेरे. तर या चोरीमागे जी घटना घडलेली आहे त्याचा तर आम्ही सर्व गावकरी निषेध करतच आहोत. सोबतच सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सिग्नेचर वगैरे घेऊन आम्ही एक निवेदन टाईप करून आम्ही कार्यकारी दंडाधिकारी सोबतच जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना आम्ही ते निवेदन सादर करणार आहोत. वेळोवेळी आमच्या गावात पुन्हा या चोऱ्या होत आहेत आणि पूर्वी जे छोट्या मोठ्या चोऱ्या होत होता, आता त्यांनी विस्तृत रूप घेतलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की कायद्याचा जरा वचक दाखवायला हवा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि या चोरांना एकदा सबक शिकवायला हवा. आणि माझ्या गावाकडे किंवा माझ्या गावातल्या गुराढोरांकडे चोरांची नजर जाऊ नये अशी आमची विनंती आहे. थांबतो. नमस्कार, मी वाल्मिक सोनवणे, बोरवीर पोलीस पाटील. काल आमच्या बोरवीरला सैदू विठोबा गवडे यांच्या शेतामध्ये रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरांनी 6 म्हशी आणि 4 पाळल्या बरोबरच 1 ढेपीचं पोतं, 1 कॅन आणि बादली ही सुद्धा त्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. आणि त्यांची हिंमत एवढी की याच ठिकाणी फिरवून त्यांनी शेतकऱ्यांच्या या म्हशी चोरून त्यांनी नेल्यात आणि बरोबर त्यांनी एक रेकीसारखं काहीतरी केलं असावं असा आमचा अंदाज आहे. आणि त्या ठिकाणी कोपऱ्याला जो हेला होता तर त्या हेल्याला सुद्धा त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत की जेणेकरून या ठिकाणी गोंधळ होऊ नये किंवा त्या ओरडू नयेत, या पद्धतीने त्यांनी तो प्लॅनिंग करूनच ते घेऊन गेलेले आहेत. आणि आमच्या बोरवीरमध्ये आजच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी ही चोरी झालेली आहे. आतापर्यंत जे बुरटे चोर होते तर ते 2-4, 5-10 बकऱ्या वगैरे, छोट्या छोट्या वासऱ्या, हे मोटर वगैरे असे ते चोरत होते. परंतु ही जी मोठी चोरी आहे तर ही खूप मोठी म्हणजे त्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे की बिचाऱ्याने एवढं मोठं शेड वगैरे जे उभं केलेलं आहे तर हे सुद्धा सोसायटीचं कर्ज काढून त्यांनी हे केलेलं आहे. आणि आता क्लायमेट चेंजमुळे शेतीमध्ये पिकत नाही आणि म्हणून हा जोड व्यवसाय त्यांनी या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय म्हणून जोड व्यवसायाकडे की इथून काहीतरी आपल्याला अर्थार्जन मिळेल आणि आपली उपजीविका सक्षमीकरण होईल, आपलं कुटुंब चालेल, मुलाबाळांचं आरोग्य, शिक्षण वगैरे या दुधाच्या व्यवसायामधून होईल असा त्यांचा तो मानस होता. आणि तरुणांनी शहराकडे न जाता आपल्याच शेतामध्ये, आपल्याच गावामध्ये रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने त्यांनी हे ज्या ठिकाणी छान असं गोठ्याचं व्यवस्थापन केलेलं होतं. आणि याच दुधाच्या म्हशी त्यांनी चोरून नेल्यात. आजच ते उघड्यावर पडलेलेच आहेत. तर या ठिकाणी 6 म्हशी चोरल्यात. एका म्हशीची किंमत आजच्या तारखेला फक्त आपण धुळे मार्केटचा जर हिशोब केला तर 1.5 लाख रुपये ही एका म्हशीची किंमत होती. म्हणजे 6 म्हशी गुणीला 1.5 लाख या पद्धतीने. आणि अतिशय छान जातवान अशा त्या पारड्या पण होत्या. म्हणजे जवळपास 10 ते 12 लाख रुपयाचं या गरीब शेतकऱ्याचं हे नुकसान झालेलं आहे. हो, रात्री 2 वाजता पोलीस कंप्लेंट पण झालेली आहे. आणि आताच माननीय धनंजय पाटील सर पोलीस निरीक्षक, त्याच्यानंतर कृष्णा पाटील सर, ललित खडगे हे येऊन त्यांनी पंचनामा वगैरे केला आणि त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे की आता आम्ही याच्यावर पूर्ण ताकदीनिशी आम्ही याचा पाठपुरावा करू. आणि सोबतच आमचे सामाजिक कार्यकर्ते
मनोज पाटील यांनी आमदार साहेबांकडनं पण विचारणा करून आमदार साहेबांचे पण फोन येऊन गेलेत. माननीय